संसारात राहून आपण किती लाख पैसा कमवला म्हणजे आपला परमार्थ सफळ होईल. लक्षात घ्या. विमानाने फिरणारी लोक आपण पाहिली, इतका लोकांजवळ पैसा झाला, पण साक्षात जगाचा चालक मालकाने विमान पाठवावं तुकोबरांना नेण्यासाठी इतका श्रीमंत माणूस जगाचा पाठीवर कोणी झाला नाहीये. एक म्हणतो महाराज आहे माझ्याजवळ. बरोबर आहे बाबा. या रावणानंतर या सृष्टीमध्ये इतका श्रीमंत माणूस झाला, त्यानंतर 2 नंबरला श्रीमंतीच्या बाबतीत तुझा नंबर लागतो, पण तुझा दारावर जिवंत सोन्याचा पिंपळ नाही याची मला मोठी खेद आहे. चला आळंदी क्षेत्रामध्ये ज्ञानोबरायांचा दारावर जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ अंगे ऐसे बड रेडा बोली. ज्ञानोबरायांच्या दारावर आज जिवंत सोन्याचा पिंपळ आहे. याचं कारण काय? घरामध्ये नित्यनेम आहे. नित्यनेम नामे ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. म्हणून संसारात राहणारी मंडळी विचार करा. माय दरवर्षी अर्धा ग्राम 1 ग्राम नवऱ्याला झगडून तुम्ही सोनं नाणं केलेले आहे. शेवट अंतकाळ आला, तोडाचा तोड सोनं आपल्या जवळ आहे. गळ्यामध्ये, कानामध्ये, नाकामध्ये, हातामध्ये सोनं सोनं. पण खरं सांगा माय, मेल्यानंतर हे सोनं नाणं नवऱ्याला झगडून केलेलं वरती घेऊन जाणार आहेत का तुम्ही? उत्तर काय? तुम्हाला कोणा बचत गट हप्ता राहते, मी पीडित बोलत राहा. घेऊन जाणार आहेत का? नाही ना. मला दी टाका. अहो मला दिलं तरी त्याची काया झाल्याशिवाय राहत नाही. माया के दीवानो सुन लो एक दिन ऐसा आएगा धन दौलत और माल खजाना यही पड़ा रह जाएगा. सुंदर काया हीरे मोती मैं बिखराऊ गली गली ले लो रे कोई राम का प्याला शोर मचाऊ गली गली बोलो राम बोलो राम बोलो राम 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 बोलो राम बोलो राम बोलो राम राम राम. सुंदर काया मिट्टी होगी सुंदर काया मिट्टी होगी चर्चा होगी गली गली ले लो रे कोई राम का प्याला शोर मचाऊ गली गली बोलो राम बोलो राम बोलो राम बोलो राम बोलो राम. सुंदर काया मिट्टी होगी. हे जे शरीर आहे ना, किती घमंड केला आपण, किती वसिला लावला, किती पैसा खर्च केला. म्हणजे येम आल्यानंतर आपण त्याला सांगू एवढी बॅगा पैसे मी तुला देतो, राहू दे मला 2 दिवस. होईल असू शक्य? सुंदर काया मिट्टी होगी. या कायाची एक दिवस राख होणार आहे, माती होणार आहे. चर्चा होगी गली गली ले लो रे कोई राम का प्याला शोर मचाऊ गली गली. काहींचं आयुष्य निघून गेलं, पण संसारात राहून कधी राम म्हणाल तयार नाहीये. अंतकाळी लोकांनी म्हणावं राम बोलू, काय उपाय गाव. पण खरं सांगा, संसारामध्ये राहून किती जरी अपडेट आपण झालो, पण जे समाधान आहे, जे सुख आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे, ते परमार्थाचा वाटेवर आहे. काहींना 30 वर्ष झालेत, काहींना 40 वर्ष झालेत. संसार करता करता काही लोक वरती गेलेत. माय बापाची शपथ घेऊन हात वरती करून मला सांगा, महाराज मी संसारात फार मोठा सुखी माणूस आहे. करा बरं हात वरती. बापरे, कोणीच नाही, कोणीच नाही. अहो नाही, प्रत्येक जीवाला या संसारामध्ये कोणत्या ना कोणत्या रूपाचं दुःख आहेच. एका घरामध्ये सतत भांडण व्हायचं, त्याच घराशेजारी नवरा बायको असंच जगायचे. ज्या घरामध्ये भांडण व्हायचं त्या घरातली मालकीनबाई नवऱ्याला विचारू म्हणे, का आपल्या घरामध्ये रोज भांडण होतात, शेजारी जाऊन म्हटले मस्त नवरा बायको असंच खेळत जीवन जगतात. आपल्या घरमा रोज दांगडो, तुम्ही मला शेपाल्याच मी तुमले शेपाल्याच म्हणे. हा या दांगडून परसात 3 टीव्या फोट टाकत, 2 लोणच्यान खरा फोट टाकत म्हणे. आपण शेजारी जाऊन या, विचारून या काय कारण आहे हसत खेळत जीवन जगण्याचं. हा गेला विचारला, म्हणजे दादा तुमच्या घरामध्ये सतत आनंदाचं वातावरण, आमच्या घरामध्ये रोज भांडण. शेजारची व्यक्ती म्हटले, दादा तुझ्या घराचा भांडणमध्ये माझ्या घरातल्या भांडणामध्ये एकच फरक. म्हणे काय? म्हणे घरनी बाई जर काही पोया वगैरे लाटस होई, म्हणे जर काही सुकाय गे मला गापकन लाटणं मारी पेटस.
लाटणं जर मी चुकाडी देणं मी असंच लाटणं मला बरबरबटी घेतं ती असंच मध्ये राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया घर बैरागी रे. प्रत्येक जीवाला कोणत्या ना कोणत्या रूपाचं दुःख आहे. म्हणून ऐका, सुख प्राप्त जर करायचं असेल तर आपल्या घरामध्ये नुसतं 10 दिवस गणरायांचा महोत्सव आहे त्या निमित्ताने गणेशरायांची अगदी आराध्य पूजा आपण करावी नाही. आपल्या देवारामध्ये रोजचं त्याचं आगमन आहे. अगदी बसलेलं दैवत तूच सुख करता तूच दुःख हरता अवघा दिनाचा नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा तूच सुख करता तुरा तुरता अवघा दिनाचा नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा. हे पार्वतीचा बाळा पार्वतीचा बाळा तुझा पायाचा बाळा पुष्पहारांचा घातली आवाळा कशाचा आवाज तर गणपती माझा नाचत आला कशाचा आवाज तर गणपती माझा नाचत आला. डीजे नुसतं 10 दिवस 11 दिवस महोत्सव आहे त्या निमित्ताने आपण डीजे लावून तेवढंच ऐका तसं नाही. या जन्मामध्ये आपल्या संसारात असणारा आपल्याला काही दुःख असेल त्या सुख करता दुःख हरता गणरायांना सांगा 15 मिनिटं देवारा धरा त्या देवाला आपलं काहीतरी आराध्य त्या ठिकाणी पूजा करा नित्यनेम करा. आणि काही संसारातलं दुःख असेल देवापुढे मांडा पण बेमान लोकांना मांडू नका. लोक रडून ऐकतात आणि हसून जगापुढे मांडतात. ऐका याच गोष्टी वेळोवेळी साधू संत आपल्याला सावध करण्याचा प्रयत्न करता आहेत. मग तुकोबाराय म्हणतात की बाबा जसं संत स्वतः हा सुगंधित आहेत जसं चंदन स्वतः सुगंध आहे आणि इतरांना त्या सुगंध करण्याचा प्रयत्न करतो तसं साधू संत मंडळी अज्ञानाला ज्ञानी करण्याचं काम संतांचं आहे. अभंगातल्या प्रथम पडी संताने सरता गेलो तैसा परी गेलो तैसा परी संताने सरता संताने सरता गेलो तैसा परी गेलो तैसा परी संताने सरता गेलो तैसा परी गेलो तैसा परी संताने सरता संताने सरता गोड महाराज गेलो तैसा चंदनाने मोरी व्यापी येल्या वा वा टाळी वाजवा. काय गोड गाणारी मंडळी आहे नाही का. या गाण्याच्या माध्यमातून सुद्धा ईश्वराची प्राप्ती आहे. नाही करता आलं ना काही नाही पंढरपूर जाता आलं नाही चारोधाम यात्रा करता आली पण घरी बसल्या बसल्या ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आडबाबा माय. स्वयंपाक करत असताना सुद्धा कधीतरी भजन करत चला. लग्नामध्ये गाणं तर आपण भरपूर म्हणतो. TV सिरियल ह्या बघण्यापेक्षा काहीतरी भजन करावं. मीराबाईंनी भगवंत प्राप्त करून घेतला या जीवनामध्ये. ऐसे लागे लगन मीरा हो गई मगन ओ तो गली गली हरि गुण गाने लगे महलों में पले बन के जोगन जले मेरा रानी दीवाने कहाने लगे एक राधा एक मीरा दोनों ने शाम को चाहा अंतर क्या दोनों की. वाह वाह क्या गोड़ है. अंतर क्या दोनों की चाह में बोलो एक प्रेम दीवार एक दरस दीवार मेरा मधुबन में ढूंढा मीरा ने मन में पाया
सागमा पधा पदमा परे माग घरे जाणे दरे सारे ग रे ग म पद सा नि रे सा. मीराबाईंनी भजन करावं. जनाबाईंनी पहाटे उठावं, जात्यावर दडण दडावं. ओव्या गावुनी स्वरात दासी जनीच्या घरात दडण दडीत सख्या श्रीहरी आडचोरीचा माझ्यावरी. जगाचा चालक मालक विठेवर पांडुरंग परमात्मा जनाबाईला दडण दडू लागावा. ही ताकद आली कुठून? तर ही भजनाची ताकद आहे. ज्ञानोबाराय म्हणतात किंबहुना ऐसे भजन तेची संसाराचीच साधन. एरफड भोगतो स्वप्न नाव बरी दिसे. ज्याच्या जीवनामध्ये भजन घडत नाही, परमार्थ घडत नाही, अशांचं जीवन स्वप्नासारखं आहे. नाही का? भजन आपण करावं. नाही भजन करता आले तर भजन ऐका. ईश्वराने आपल्याला कान दिलेत भजन ऐकण्यासाठी. भजन ऐका. नाही भजन ऐकायचं नाविलाचे गाणे ऐका. पण कोणते गाणे ऐका? वाकाड बबल्या अहो असे नाही. ज्या गाण्यांमध्ये अर्थता आहे, ज्या गाण्यांमध्ये ईश्वराची शब्द आहेत, असे गाणे ऐका. काय पूर्वीचे गाणे होते महाराज. नारायणाबा जेव्हा आपण दोघं तरुण होतो ना, म्हणजे तुम्ही जपेल नाहीत बा, ऐका. तुमच्या काळातलं एक गाणं होतं, मेरे राम मेरे श्याम तेरा नाम कसाचा दुजा नको. वाटत होतं ना हे गाण्यात का अभंग आहे असं वाटत होतं. आता काळ बदलला, वेळ बदलली. तुमचा काळ गेला आबा, आता आमचा काळ आला. दलिंदर काळ. शांताबाई गावाला गेले, बाबुरावाला. बाबुराव गेल्यानंतर सोनं तुझा माझ्यावर भरोसा. 2019ला एक गाणं रिलीज झालं. एक बँडवाला 4दा गाणं लावायचं होतं. कोणतं होतं गाणं? आलं का लक्षात तुमच्या? मला वाटतं ते गाणं आल्यापासून कोरोनाला असेल बा. का हो सचिन काय करतो ना बबल्या व मनी माय. ओ बापरे, इतकी परिस्थिती वाईट झाली या गाण्यांमुळे. पण हे गाणे कुठपर्यंत? 1 वर्ष 2 वर्ष पण या गाण्यांचा वीट आल्याशिवाय राहणार नाही. सिरियला किती पाहिल्यात आपण की आयुष्यभर सिरियला पाहून आपल्यामध्ये परिवर्तन होईल. काय सिरियला दलिंदर आल्यात. लॉकडाऊनमध्ये काय सिरियल लागली. एके ठिकाणी कार्यक्रमाला गेलो, लॉकडाऊनमध्ये कार्यक्रम नव्हते असं नाही, भरपूर ठिकाणी ही कार्यक्रम गेलो, पण असं गुच्चूप मध्ये बरं का. गेलो त्या ठिकाणी चहा घ्यायला ते मावशींनी बोलवलं, पण चहामध्ये साखर टाकेल शे का नाही टाकेल शे काही नाही, महाराज घ्या. आणि ते टायटल लागलं महाराज सिरियलचं, भुईला या मेंगुटाचं दान चहूकडे बहरला रान, पाटामध्ये झुडू झुडू पाणी, पाखराचा चोचीतले गाणे, शेतामध्ये राबणारा लेक काळ्या मातीचा, रंगडात मर्द माझा भाळाच्या छातीला, येळा पिसा छंदासा लागला तुझ्यात. ज्या जपेल होती त्या बी लागते, काय बदल घ्या. ऐका, हे किती ऐकणार हो तुम्ही की आपल्यामध्ये बदल होईल, की आपल्याला समाधान देईल. नाही, अनादिकालापासून संतांचे शब्द आहेत. पहिला अभंग त्या ठिकाणी गायला जातो पंचपदीला, सुंदर ते ध्यान हुबे वेठेवरी, करकटावरे ठेवोनिया, करकटावरे ठेवोनिया, करकटावरे ठेवोनिया, सुंदर ते ध्यान हुबे घोड घोड ठेवोनिया, तुळसे हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेचे ध्यान, आवडे निरंतर हेचे ध्यान, आवडे निरंतर हेचे ध्यान. तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेचे ध्यान, आवडे निरंतर हेचे ध्यान.
समाधी लागावी इतका गोडवा या भजनामध्ये आहे. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने, हा ब्रह्मरस आहे महाराज. म्हणून त्यासाठी ब्रह्मरस घेण्यासाठी अशी गुणीजन मंडळी लावावी लागतात बरं का. भजनामध्ये टाळमध्ये ज्यामध्ये यांना स्वर कळतो, ताल कळतो आणि मात्र भावनेने गाणारी मंडळी आहेत. नाहीतर भजनी मंडळ कोरोना बरा त्यापेक्षा बरं का. एके ठिकाणी कीर्तनकार आले तर मला सांगितलं, म्हटले महाराज हे गाव आहे, म्हटलं या गावामध्ये 3 पार्ट्या आहेत भजनांचं. म्हणे मला भजनासाठी पखवाज लागेल, पेटी लागेल, चिंता करू नका मी आणतो ना. पेटी मास्तर नानाला बोलवायला गेलो, म्हटलं नाना काय तुमच्यासारखा पेटी वाजवणारा कोणी नाही आहे, तुम्हाला यावं लागेल. नाना म्हणे मी येसू, पण आपला गावना दासबू नको पाहिजे म्हणे पखवाज वाजवले. म्हणे का बरं? म्हणत येणार 5,000 रुपये आहेत, 3 वरीस उई घ्यात, अजून दिराणा नाही म्हणे. तो मग चिंता करू नका मी देऊन टाकेल, या तर खरी. आलात पेटी मास्तर. दासबूंना बोलवलं गेलं, म्हटलं दासबू काय पंचक्रोशीमध्ये तुमच्यासारखा वाजवणारा कोण नाही आहे, स्तुती करावी लागली. म्हटलं तुम्हाला आपल्या गावामध्ये कीर्तन ठेवलेलं आहे, वादक भेटत नाही आहे, पण पर्याय नाही, तुम्हाला यावं लागेल. दासबू म्हणे मी येसू, पण पेटी मास्तरने आपल्याकडे देखाले, चिंता करू नका पदर बांधेसू म्हणतो मी, चिंता करू नका पण या. आल्यानंतर दोघं बसलेले आहेत, कीर्तनकार उभा आहे, मंडळी श्रोते मंडळी एवढी गर्दी, 2000 लोक एवढी गर्दी, सांश्रेष्ठ. मागे टाळकरी मंडळी 100 टाळकरी. अर्धा तास कीर्तनाला झालेला आहे. समाधी लागावी एवढी कीर्तनाची स्तुती या ठिकाणी गायली जात होती कीर्तनकाराच्या माध्यमातून. आणि मात्र पेटी मास्तर याच्याकडनं काही रावलं गेलं नाही आहे. पेटी मास्तर त्या पेटीमध्ये सुरू असतात, सारे ग म पद नि सा. पेटी मास्तर त्या पखवाजाला त्या नोटेशनच्या माध्यमातून सांगत होतात, माझे पैसे देतो का रे. काय म्हणत होता तो? माझे पैसे देतो का रे. पण पखवाजी पण आमच्या दुर्गा महाराजांसारखा हुशार होता, आळंदीसारख्या क्षेत्रामध्ये शिकलेला होता. त्या पखवाजमध्ये हे बोल असतात वाजवण्याचे, दागी तिथे तिथे कन कधी गण दहा. पखवाजीने पण बोल टाकला, धिन त धिन नाही पण दिन. पण टाळकरी मंडळी जरा भाविक होते, टाळाच्या माध्यमातून तेही सांगत होते, देऊन टाक देऊन टाक देऊन टाक देऊन टाक. कीर्तनकाराचा पडद्याचा मागे एकतारीवाल्यांचं भजन चालू होतं, त्यामध्ये खंजरी नावाचं एक वाद्य आहे, ती खंजरी म्हणत होती, डुबले 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 डुबले. कीर्तन उपट झालं पण आलं नाही बरं का. काय उपयोग आहे म्हणून ऐका. सात्विक मंडळी ही त्या ठिकाणी समाधी लागावी एवढी गोड गाणारी मंडळी मला या ठिकाणी प्राप्त झालेला आनंद वाटतो. पण ऐका, जगामध्ये साधू संत मंडळींचा एकच ध्यास आहे, संपूर्ण विश्व सुखी झालं पाहिजे. ज्ञानोबाराय म्हणतात, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी. या अभंगाद्वारे संत ही म्हणत आहेत की संताने सरता केलो तैशा परी, चंदनाने बोरी व्यापिल्या. चंदन स्वतः हा सुगंध आहे, इतरांना सुगंध करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. बरं महाराज, चंदनासारखी संत आहेत, आम्हाला चंदन कळालं, पण चंदना शेजारी बोरीचं उदाहरण तुम्ही घेतलेलं आहे. चंदनाने बोरी व्यापिल्या. चंदना शेजारी निंबाचं झाड घेतलं नाही, बाबडाचं घेतलं नाही, याचं कारण काय? तर या जगामध्ये, या सृष्टीमध्ये बोरी इतकं विचित्र झाड जगाचा पटर कुठे सापडणार नाहीये. चला बोर तोडायला जाऊ आपण. त्या बोरीला 2 काटे आहेत, एक वाकडा काटा आणि एक सरळ काटा. तो वाकडा काटा म्हणतो, अहो जरा थांबा ना, चहा पाणी तरी घ्या ना. तो जो सरळ काटा असतो ना, हे वाकडा बोललो यंदा लग्न करणार सरळ बार आहे. अशी परिस्थिती या समाजामध्ये. दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी. संत ही दिसायला सारखी आहे आणि माणसंही दिसायला सारखी आहे, पण वर्म जाणणारा पारखी पाहिजे. कीर्तनकार 2 तासामध्ये काय ज्ञानाच्या गोष्टी गप्पा मारत असेल याला महत्व नाही, पण 24 तासामध्ये त्याचे 22 तास तो काय करतोय हे जरा निरखून पाहण्याची गोष्ट झालेली आहे. नाही का? अकबर बादशाने खडी साखरचा खळा घेतलेला आहे आणि सोनाराला सांगितलं, म्हटलं सोनार दादा, अगदी ओरिजिनल हिऱ्यासारखा या खड्याला आकार तुम्हाला देता येईल. सोनार होता तो, अगदी आठवड्यामध्ये ओरिजिनल हिऱ्यासारखा आकार त्या खडी साखरचा खड्याला दिलेला आहे. आता राजाला पारखता आला नाही, राजाने तबाकीत घेतला. तबाकीमध्ये 2 हिरे, राज दरबारामध्ये ठेवलेली तबाक, त्या तबाकीमध्ये 2 हिरे आहेत. संपूर्ण प्रजा मंडळी होती. म्हटले बघा, मध्यभागी मी जी तबाक ठेवली त्या तबाकीमध्ये 2 हिरे आहेत, यामध्ये खडी साखरेचा हिरा आहे
विठाला विठाला विठाला. राजाने खडीसाखरेचा अगदी ओरिजिनल हिऱ्याला आकार दिलेला होता सोनाराला सांगून. तबाकीमध्ये दोघं हिरे ठेवलेत. राजदरबार भरलेला आहे. प्रजेला सांगण्यात आलेलं आहे, बघा तुमच्या समोर मध्यभागी एक तबाक ठेवली, त्या तबाकीमध्ये 2 हिरे आहेत. त्यामध्ये खडीसाखरेचा खड्यातला हिरा आहे आणि एक ओरिजिनल हिरा आहे. जो मला खडीसाखरेचा खडा निवडून देईल, हिरा निवडून देईल, त्याला मी अर्ध राज्य बक्षीस दिल्याशिवाय राहणार नाही. पण ऐका, खडीसाखरचा न निवडता मला जर ओरिजिनल हिरा तुम्ही निवडून दिलात, मी तुम्हाला तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही. आता प्रजेला घाम सुटतोय. प्रजा मंडळी खाली बसलेली आहे. 2 वाजेची सभा घेतलेली आहे. 4 वाजलेत. करायचं काय? पण बिरबल नावाचा चतुर व्यक्ती त्याने हात वरती केला. म्हटले जहापणा, याचं उत्तर मी दिले तर चालेल? म्हटले या समोर. तबाकीजवळ बिरबल येतोय. 10-15 मिनिटं त्याने विचार केलेला आहे आणि विचार केल्यानंतर बरोबर खडीसाखरेचा खडा त्याने आणला आणि अकबर बादशाह जवळ हातावर दिलेला आहे. अकबर बादशाह म्हटले वाह बिरबल, तुला 100 तोफांची सलामी आहे. काय सुंदर या ठिकाणी खडीसाखरेचा हिरा तुम्हाला निवडून दिला, बरोबर आहे. पण हे गणित मला लावता आलं नाही. हे गणित तू कसं काय लावलं? बिरबल म्हणाला सोपं होतं. मी 15 मिनिटं त्या तबाकीकडे पाहत राहिलो आणि या खडीसाखरेचा खड्याचं हिऱ्यावर माशी भुनभुन करत होते. तेव्हा मला कळालं की हा खडीसाखरेचा हिरा असावा. नाही का? दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो पारखी. आतापर्यंत साधू संत मंडळी हेच सांगत आलेत की बाबा जीवनामध्ये संत पारखण्याची गोष्ट आहे आणि जर ही गोष्ट जर तुम्ही केली नाही जीवनामध्ये तर आपला जन्म वाया जाणार आहे. मग हा देह वाया जाणार आहे. आपल्याला काकड्याच्या माध्यमातून सांगितलं नरदेह दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. ज्ञानोबा हरिपाठामध्ये म्हणतायत हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. नाथ महाराज पिंगळाच्या माध्यमातून अर्थात वासुदेवाच्या माध्यमातून आपल्याला सावध करता आहेत. हे जरी नाही ऐकाल हे जरी ऐकाल तरी दुसरा येईल. हे जरी ऐकाल सरद शेवटी बा काढ बांधून नेईल. सरद शेवटी बा एका जनार्दनी आमचे काय वाचा येईल. 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 पिंगळा 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 महाद्वारी बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोल बोलत बोला पिंगळा महाद्वारी. पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा. अवघा 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 धांगड दे गा ग. 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 लटके न बोलो आम्ही वर्तमान खोटी. लटके न बोलो आम्ही वर्तमान खोटी. वर्तमान खोटे बाबा वर्तमान खोटे. वर्तमान खोटे बाबा वर्तमान खोटे. दाताचं तत्वण घ्या ग कोणी. कुंकू घ्या कोणी काळा म्हणे. 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 अहम वाग्या सोहम वाग्या. अहम वाग्या सोहम वाग्या. प्रेम नगरवारी सावध होणी भजनी लागा देव करा कैवारी. हे मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझा मल्हारीची वारी. मल्हारीची वारी माझा मल्हारीची वारी. मल्हारीची वारी माझा मल्हारीची वारी. आहा
लागा देव करा कैवारी मल्हारी तिवारी मल्हारी जिवारी मल्हारी तिवारी मल्हारी जिवारी मल्हारी तिवारी मल्हारी जिवारी बाबांसाठी जोरदार टाळी वाजलो. काय गोड नाचत बाबा. शेवट उन्हात बंद्या अरे का फार आनंद आहे. हा परमार्थातला आनंद आहे. नाचू कीर्तनाची रंगी ज्ञानदीप लावू जगे. नाथ महाराज पिंगळाच्या माध्यमातून वासुदेवाच्या माध्यमातून म्हणतात की वासुदेव आपल्या दारावर येतो. तो आपल्याला सावध करतो. हे जरी नाही ऐकाल तरी दुसरा येईल कोण सरते शेवटी बा काढ बांधून नेईल. आम्ही चांगलं सांगायला आलोय. हे जरी नाही ऐकाल ऐका एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वार. सावध व्हा. सर्व सुखाची आशा जन्म गेला. आपण आता सुख मिळेल तेव्हा सुख मिळेल पण या संसारात सुख नाही. म्हणून चंदनाने बोरी व्यापेल्या की चला साधू संत मंडळी म्हणतात की चला परमार्थाचा वाटेवर येऊ. तुका म्हणे चला हेची वाटी पांडुरंग भेटे भरोसेनी. संतांचा स्वभाव आहे. कोणाचे गुण बघत नाही कोणाचे दोष बघत नाही. खटनट यावे शुद्ध होऊन जावे किंवा यारे यारे राहण थोर या ती भलते नारी नर. आपल्याला देव दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की बाबा ही जी सृष्टी आहे ना ही सृष्टी म्हणजे एक जाता आहे आणि या जात्याचा एक खुंटा म्हणजे तो ईश्वर आहे. उत्तरखंडातील मुसलमान समाजातील संत कबीरजी एका गलीतून जात असताना एका बाईला दळणदळत असताना बघतायत नाही बघता बघता कबीरजी रडतायत आणि म्हणू लागले चलती चक्की देख कर बीरारो दो पत्थर के बीच में साबित बचाना कोई कबीरा साबित बचाना को. तेवढ्यात मागून त्यांचे चिरंजीव कमाल येतात. बोले पिताजी आप क्यों रो रहे हो. बोले बेटा उस औरत को चक्की घुमाते हुए देख रहा है. बोले हाँ वैसे संसार की चक्की वो आदि माया घुमा रही है. बोले पिताजी उसमें रोने की क्या बात है. बोले बेटा वो जो औरत अनाज डाल रही है उस अनाज के तरह तू और मैं ये जगत के सभी लोग आटे के जैसे पीसे जा रहे हैं. बोले पिताजी उसमें रोने की क्या बात है. बोले कैसे बेटा चलती है तो चलने दो आप काहे को रो. किल पकड़ कर जो बैठे बाल न बाका हो कबीरा बाल न बाका हो. बोले पिताजी जो किल पकड़ कर बैठा है जो भगवान के पास है जो भगवान की नित्य पूजा अर्चना कर रहा हो उसका कोई नहीं बाल बाका कर सकता है. आपल्यात मन आहे देवतारी त्यास कोण मारी हाती पायी मरी तेरे देव बी काय करी. बरोबर की नाही. कितीतरी जीवनाचा वाटेवर परमार्थ करण्याचा प्रयत्न करा. म्हणून साधू संत मंडळी आपल्याला परमार्थाचा वाटेवर घेऊन येत चालताय की चला बाबा परमार्थ करा. पण कसा कीर्तन मध्यकाळी आलं की विठोबा रखुमाईचं भजन घ्यावं लागतं. तत्पूर्वी महिला मंडळ 2 मिनिटं माझ्या मागे भजन म्हणतील. महिला मंडळांचं झालं की पुरुष मंडळ माझ्या मागे भजन म्हणतील. चालेल ना. म्हणणार ना भजन म्हणणार ना. तुम्हापैकी कोणी जपी झालं त्याचं जागे कर द्या. महिला मंडळ तुमने जपण पद्धत बोलती बरं जप लागायला लागणी पत्र टाकलो जप काढलो भजन बाई सांगायचं करत माय कीर्तन ऐक ना डोळ्याला बाई सांगा चाल देवा मी डोळ्याला नाही किरणू. असं होता कामा नये. एका तालात एका ठेक्यात एका स्वरामध्ये आपल्याला भजन करायचं आहे. ए ग विठाबाई बाकीच्या बाया काय म्हणतीत नाही. ऐकाय पपेनला का नाही का मावशी सर्वांनी म्हणा एक सारखं म्हणा जे ए ग विठाबाई वा माझी पंढारीची आई
भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणाचा गंगा नवर्धन बाप घोडे उना बापरे तडे काय आपण आवरत होत नाही नवर्धन बाप घोडे उना त्याला पाठा ती पटपट बिडून तो घोडे उना माय इतका गोड तुझं गाणं आहे गोड तुझा स्वर आहे सरस आम्ही ऐकलं आधी आमनं बी ऐके दे का पुरुष मंडळ आपण बी काही इज्जत न कचरा करू नका रे काका सोनी आपण बी जरसा खकार खोकार करले आपण एकदम मस्त गया काढावो पुरुष मंडळ एका तालात एका ठेकात एका स्वरामध्ये श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम हो म्हणा बापरे दोरला या टेपाशी लावू द्या मला काय आवाज हो महिला मंडळांचा आपलं तर व्होल्टेज कमी जास्त हो करा ना भाऊ ऐका मी वयाच्या 14 वर्षापासून कीर्तन करतोय किती हे सर्व मंडळी जाणकार आहेत जाणता आहेत मला माहिती आहे मी यांच्यातून लहानाचा मोठा झालो आहे महाराष्ट्रातला तालुका नाही जिल्हा नाही मी माझं कौतुक सांगण्यासाठी आलो नाही पण मला आलेला संख्या आघाडीवर आहे आघाडीवर नाही बरं आघाडीवर प्रत्येक क्षेत्र पाहता महिला मंडळ बँक खात्यामध्ये जा कर्मचारी महिला मंडळ पेट्रोल पंपवर पेट्रोल भरून देणारी महिला मंडळ आहे टोल नाक्यावर टोल कॅबिनमधून टोल फाडून देणारी महिला मंडळ आहे एस टीमध्ये बसा तुम्ही कंडक्टर हाफ तिकीट एस टीमध्ये जोडाजोडी तोडातोडी लाडकी बहीण योजना आवाजाचा बाबतीत सुद्धा महिला मंडळ मग तो आवाज लग्नातल्या गाण्यांमध्ये घ्या भजनामध्ये घ्या गली मदांगडं राहू द्या आवाज महिला मंडळाचा पण माय अगदी गोड तुमचा स्वर निघाला फार आनंद आहे कौतुक आहे पण पुरुष मंडळ यांचा पुढे आता आपला आवाज जरा फेका पडायला लागला आहे मग तो घरात असू द्या तुमनं तुम्ही आशिल्या आता लक्षात आलं आपलं पण काय आहे माहिती का 30% आरक्षण महिला मंडळांकडे आणि 70% पुरुष मंडळ आपल्याजवळ शासनाने दिलेलं आहे अजून 10-5 वर्षांनी यांची संख्या पाहता यांचं कार्य पाहता 70% अजून 10-15 वर्षांनी हिसकावून घेतील महिला मंडळांना देऊन टाकतील ऑलरेडी त्यांच्याकडे 30 होतं आपलं 70 काढून देऊन झालं 100% जर आरक्षण महिला मंडळांकडे आलं मग आपलं काय काम यसने निर्माण थैले दे देऊ दोनान तगारा दे देऊ दोतबोत बोधोनं ऐ कसं गुलगुला असेल तुमले वा पुरुष मंडळ असं होता कामा नाही हात वरती करा हात वरती पुरुष मंडळ हात वरती करा दोघं हात वरती त्यांनी मला यायचं आहे या स्वराज्य ग्रुपला मला भेट द्यायची आहे मला वाटलं 10 दिवसानंतर तो सांगितलं तुम्ही हात खाली करा यस मी आते किती हात खाली करा हात वरती विठोबा रखुमाये हरि विठोबा रखुमाये जय 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 हरि जय जय हरि जय 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 हरि जय जय हरि जय ढोबा रखुमाये जय जय ढोबा रखुमाये हे ढोबा रखुमाये जय जय ढोबा रखुमाये 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 ढोबा रखुमाये जय जय ढोबा रखुमाये